जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। मला याची निश्चितपणाने खात्री आहे की आपण सगळेच थंबनेल बघून आत व्हिडिओ बघायला आला असणार आहे। थंबनेलवर जो विषय आहे तोच विषय कदाचित आपण कधी ऐकला असेल, आपल्या वाचनातही आला असेल, माझ्याही वाचनात आला। मला कायम प्रश्न पडायचा की खरंच इतिहासकारांनी बखरकरांनी असं घुसडलेलं आहे की खरंच शंभूराजांच्या अनुषंगाने त्यांची रंगवलेली ही प्रतिमा किंवा त्यांच्या आयुष्यात दाखवलेल्या सगळ्या बायका, या स्त्रिया खऱ्या आहेत का मुद्दाम होऊन केलं। एका स्त्रीच्या त्या अनुषंगाने आपण आता विचार करूयात। एक वाडकरांची गोदा दाखवलेली आहे, दुसरी ती अण्णाजी दत्तूची मुलगी आहे हंसा, तिसरी आहे थोराताची कमळा, आणि चौथी त्यांच्या एकदम आयुष्याच्या उत्तरार्धात ज्यावेळी त्यांना औरंगजेबाच्या दरबारात कैद केलेला आहे, तिथं औरंगजेबाच्या मुलीबरोबर असं काहीतरी दाखवलं जाते। तुळसा नावाची कुणीतरी आहे, तीही दाखवली जाते। एका गोष्टीचा थोडा आपण विचार करूयात की वाडकराची गोदा नेमकी कोण आहे की जी छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यात किंवा चरित्रात दाखवलेली आहे। ज्यावेळी गोडसे नावाचा एक इतिहासकार रायगडच्या आसपासच्या परिसरात फिरत होता, अगदी अलीकडे, त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की या ठिकाणी एक समाधी आहे, पण ती समाधी नेमकी कुणाची आहे त्यांच्या लक्षात येईना। आणि त्या ठिकाणच्या एका स्थानिक धनगर बांधवाला विचारलं की समाधी कुणाची। आता त्या धनगर बांधवानं त्यानं ऐकलेली ऐकीव कहाणी सांगितली। आता मी जसाच्या तसा मजकूर आपणाला सांगतो। त्या गोडसेंना असं सांगितलं की संभाजी शिवरायांचा देखना तरणाबांड मुलगा रायगडच्या जाळी जंगलात शिकार खेळायचा, आणि एक दिवशी ती गोदावरी त्यांच्या नजरेस पडली, त्यांनी उचलली, बंदोबस्तात ठेवली, आणि रोज ते त्या गोदाला भेटायचे, पण कसे, अदबीने, त्यांच्या इज्जतीला हात न घालता आणि अगदी आपल्या घराण्याचा विसर न पडता। हे धनगर समाजाच्या त्या बांधवांना सांगितलेलं आता त्यांनी ते ऐकलेलं असावं, ते गोडसेंच्या कानावर आलं, आणि गोडसेंनी पुन्हा तिथून पुढे ते शोध चालू ठेवला, नेमकी ही गोदा कोण। अनेक प्रकारचा इतिहास माझ्याही काही आता पुस्तकं वाचनात आली। विश्वास पाटलांची संभाजी कादंबरी आहे, पण कादंबरी इज नॉट ए हिस्ट्री, माहित असेल आपल्याला। बखरींचा जर आपण आधार घेतला तर मग चिटणीसाची बखर जी आहे त्याच्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांना अक्षरशः वाईट दाखवले, आडदांड, हट्टी, दूरवर्तनी, व्यसनी वगैरे असं रंगवलेलं आहे। अनेक पुस्तकांची यादी मी तुम्हाला देऊ शकतो, व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला खरं तर पुस्तकांची यादी देतो, आणि बघा एकदा खात्रीसाठी तुम्ही ही गोदा नेमकी कोण आहे। तर शिवछत्रपतींचा 1676 राज्याभिषेक होणार होता, दुसऱ्या दिवशी राज्याभिषेक आहे, आणि आदल्या दिवशी एक कट शिवछत्रपतींच्या विरोधात रचला जात होता की त्यांना कायमचं संपवायचं म्हणून। आता राज्याभिषेक शिवछत्रपतींचा होणार आहे म्हणून आदल्या दिवशीच रायगडवरती जवळपास 1 लाख लोक त्या ठिकाणी गोळा झालेली होती। अगदी मोठ्या प्रमाणात तो राज्याभिषेक केला जाणार होता, आणि राज्याभिषेक मोठा झालाय आपल्याला माहित आहे। तर त्यावेळी त्र्यंबकराव वाडकर जे होते त्यांना 12 गावची देशपांडेगिरी दिलेली होती। आता अर्थात ते वतनदार होते मोठे, तरी त्या त्र्यंबकराव वाडकराला असं वाटत होते की औरंगजेबानं माझ्या पदरात काहीतरी नवीन टाकावं, म्हणून शिवरायांच्या विरोधात आपण कटकारस्थान करायचं आणि औरंगजेबाला दाखवून द्यायचं की मी काही शिवरायांच्या बाजूचा नाही। त्र्यंबकराव वाडकराचा मुलगा होता निवासराव वाडकर, त्याचं नुकतंच लग्न झालं होतं, लग्नाला 1 महिना उलटला होता, आणि त्या निवासराव वाडकराचीच बायको म्हणजे ही गोदा। आता गोदा 1 महिना लग्नाला झालाय, गोदा रात्रीची विचार करते की आपला नवरा अजून बिछाण्यावरती का आला नाही। मग तिनं थोडं घराच्या बाहेर येऊन बघितलं तर अंगणामध्ये रात्रीची अगदी बराच वेळ मीटिंग सुरू होती। त्यात त्र्यंबकराव वाडकर तिचे सासरे आहेत, निवासराव वाडकर नवरा आहे, आणि अजून काही लोक बसली होती। तिला असं वाटलं की आपले सासरे वतनदार आहेत आणि त्यामुळे काहीतरी महत्वाची गंभीर चर्चा चालू असावी, म्हणून तिने दुर्लक्ष केलं। ती जाऊन झोपली, पण तिला डोळा लागतो न लागतो तोच तिच्या कानावर एक चर्चा पडली। बाहेर चर्चा गुप्तपणे अशी चालू होती की उद्या शिवरायांचा राज्याभिषेक आहे आणि भोसल्यांच्या घराण्याचा हा शेवटचा कार्यक्रम असेल। शिवाय आपले 40 धारकरी रायगडवरती पोहोचलेले आहेत, आणि रायगडच्या आसपासच्या परिसरात मोगल सैन्य सुद्धा दबा धरून बसलेला आहे। तर त्या ठिकाणी ज्यावेळी शिवराय स्वतः अंबारीतनं होळीच्या माळाकडे निघतील त्यावेळी वाघ दरवाजावरची तोफ पेटवून द्यायची आणि शिवछत्रपतींचा अंत करायचा, अशा प्रकारचं कटकारस्थान तिथं रचलं जात होतं। तर त्यावेळी लक्षात आलं गोदाच्या की शिवछत्रपतींच्या जीवाला धोका आहे। मग तिने अजिबात क्षणाचा विचार केला नाही की आपण आपल्या नवऱ्याच्या किंवा सासऱ्याच्या विरोधात जाणार आहे। ती तिथून सरळ घराच्या पाठीमागच्या बाजूला परसदारात गेली, वाडकरांच्या त्या पाग्यात घुसली, त्या पाग्यातला पाखऱ्या नावाचा घोडा उचलला, घोड्याला टाच मारली आणि तडक रायगडाच्या दिशेने सुटली। आता एक स्त्री, ती सुद्धा त्या काळात, विचार करा स्त्रिया किती असुरक्षित होत्या त्या काळात, स्त्री एक घोडा उचलते,
रात्रीच्या वेळी घोड्याला टाच मारून रायगडाच्या दिशेने निघते, काही साधी गोष्ट नाही. पण तिला माहित आहे आपल्याला स्वराज्याचा पंचप्राण वाचवायचा आहे. थोड्या वेळानं वाडकरांच्या पितापुत्रांच्या लक्षात आलं की गोदा घरातनं गायब आहे, शिवाय पाग्यातला एक घोडा सुद्धा गायब आहे. त्यांच्या लक्षात आलं की गोदानं ही कहाणी निश्चितपणाने ऐकलेली आहे आणि कसल्याही परिस्थितीत रायगडवरती ही बातमी पोहोचणार आहे, तोपर्यंत गोदाला संपवायचं. तर ते सगळे तिच्या पाठलागावर निघालेले आहेत, पण ती काही सापडत नाही. रात्रीच्या वेळी ती जवळपास पहाटेच्या वेळी ती रायगडवरती पोहोचली. रायगडचा महादरवाजा बंद होता. पहारेकऱ्यांना विनंती केली की दरवाजा उघडा, मला एक महत्वाची बातमी द्यायची आहे आणि आपल्या शिवछत्रपतींच्या जीवाला धोका आहे. पहारेकरी म्हटले सगळं ठीक आहे, पण तुला माहित नाही का स्वराज्याचा कायदा, सूर्यास्तानंतर इथल्या गडाचा दरवाजा बंद होतो, सूर्योदयाशिवाय तो परत कधीच कुणाच्या बापाला उघडत नाही. अगदी शिवछत्रपती स्वतः गेले काय, सरदार कुणी गेलं काय, तर तो दरवाजा उघडला जात नव्हता. कायदा प्रचंड कडक होता. तो गोदाचा नाईलाज झाला आणि त्या काळात रायगडवरचं पावसाळ्यातलं पाणी बाहेर काढण्यासाठी एक छोटं जे बिळ काढलेलं होतं, त्या बिळातनं ती गोदा सरपटत रायगडवरती गेली. कशी बशी पोहोचली, संपूर्ण अंग सोलवटून निघालं होतं गोदाचं. आणि त्या परिस्थितीत ती रायगडवरती गेल्यानंतर समोर जे गडकरी होते, कोणी त्या ठिकाणी पहारेकरी होते, तर त्यांना ती कळवळून सांगू लागली की राज्याभिषेकाच्या वेळेला शिवछत्रपतींच्या जीवाला धोका होणार आहे आणि ही बातमी मी द्यायला आलेली आहे. माझ्या सासऱ्यानं, माझ्या नवऱ्यानं तो कट रचलाय. शिवाय मोगली सैन्य सुद्धा त्यांना सामील झाले, हे गोदानं सांगितलं. आणि अगदी त्याच वेळी शंभूराजे समोरनं सर्जा नावाच्या घोड्यावरनं येत होते. बाजूला त्यांच्यासोबत रायाप्पा त्यांचा मित्र आहे, ज्योत्याजी केसरकर आहे, कवी कलश आहे. आणि शंभूराजांना तिनं कळवळून सांगितलं की शंभूराजे, तुमच्या वडिलांच्या जीवाला धोका आहे उद्या. शंभूराजांनी ते मनावर घेतलं आणि सांगितलं पटकन या गोदाला सदरीवर घेऊन या. सहकार्यांनी गोदाला सदरीवर नेलं. बाजूला महाराणी येसुबाई बसलेले आहेत, शंभूराजे आहेत, त्यांचे सगळे सहकारी आहेत. सगळं ऐकून घेतलं आणि शंभूराजांना ही खात्री पटली की निश्चितपणानं आपल्या वडिलांच्या जीवाला धोका आहे. तर त्यांनी लगेच सकाळच्या वेळेस चाचपणी सुरू केली. काही अनोळखी चेहरे दिसले, त्यांची चौकशी करताना त्यांनी पळून जायचा प्रयत्न केला. काहींनी तर गाडावरनं खाली उड्या मारल्या, ते मेले सुद्धा. त्यांची चौकशी सुरू होती, पण राज्याभिषेक अगदी विघ्न न येता निर्विघ्नपणे पार पडला. कसल्याही प्रकारचं विघ्न आलं नाही, कारण शंभूराजे प्रचंड सावध होते. शिवाय गोदानं ती बातमी दिली, त्याचा फायदा झाला. आणि शंभूराजांनी त्याच वेळी आदेश सोडला, त्या वाडकर पितापुत्रांना कसल्याही परिस्थितीत दिसतील तिथून अटक करा. वाडकर प्रचंड घाबरले होते की आपण गोदाला मारणार होतो, पण आता आपलं पितळ उघडं पडणार आहे, आपलं बिंग फुटणार आहे, तर काहीतरी कटकारस्थान केलं पाहिजे. म्हणून त्यांनी एक अफवा पसरून दिली की वाडकरांच्या नव्या सुनेला शंभूराजांनी उचललं, तिच्यावर अतिप्रसंग केला आणि तिला रात्रीच्या वेळी रायगडावरती नेऊन ठेवलं. आता माझा प्रश्न असा आहे की गोदाला जर शंभूराजांनी रात्रीच्या वेळी उचललं असेल, तर स्वराज्याचा कायदा त्या काळात असा होता की रायगडचा महादरवाजा उघडला जात नाही, तर रात्रीच्या वेळी शंभूराजे गोदाला घेऊन रायगडवरती आले कसे? शिवाय दुसऱ्या दिवशी राज्याभिषेक होणार आहे म्हणून आदल्या दिवशी 1,00,000 लोक त्या रायगडवरती जमलेले आहेत. तेवढ्या लोकांची नजर चुकवून शंभूराजे गोदाला तिथं आणतील कसे? काही तार्किक प्रश्न आहे ते. आणि काजी हैदर त्या काळातले जे न्यायाधीश आहेत स्वराज्यामध्ये, त्यांच्या नेतृत्वाखाली जी समिती नेमलेली आहे, त्या समितीनेही दाखवून दिलं की खरंच शंभूराजेंनी असं केलेलं नाही. कारण वाघ दरवाजावर जी दारू ठेवलेली होती, ती दारू ही आतषबाजीची दारू नाही, तर बारूद खाण्यासाठी वापरलेली दारू आहे. म्हणजे शिवछत्रपतींच्या जीवाला धोका होण्याचा संभव होता. ते सगळं दाखवून दिलं. आता गोदाच्या प्रकरणात शंभूराजे बदनाम होत नाहीत हे लक्षात आलं. काही दप्तरी अधिकारी सुद्धा त्यात सामील होते. मग अण्णाजी दत्तू आहेत, मोरोपंत पिंगळे आहेत, राहुजी सोमनाथ आहेत, त्या अण्णाजी दत्तूंचा भाऊ आहे सोमाजी दत्तू. किती आहे ते सगळे सहभागी आहेत शंभूराजांना संपवायला. बरं, का संपवत आहेत? तुम्हाला प्रश्न पडला असेल, का असं बदनाम केलं जातं? त्याचं कारण साधं आहे. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, शंभूराजांचा इतिहास तुम्हाला मला काय शिकवतो. तुम्ही जर फार प्रगती करत असाल, तुम्ही यशाच्या उत्तुंग शिखरावर असाल, तर सगळ्यात आधी तुमचा शत्रू कोण होतो माहित आहे का? तुमच्या जवळचा माणूस. जवळच्यांना बघवत नाही. शंभूराजांना प्रचंड वेग आहे, प्रचंड प्रगती आहे, ते बघवत नाही त्यांना. आणि बुद्धीच्या बाबतीत ते तेज आहेत, लढाईला तेज आहेत, म्हणजे तेज आहेत म्हणून बघवत नाहीत. आता गोदाच्या बाबतीत ते बदनाम होत नाहीत म्हणून दुसरी एक बाई त्यांच्या आयुष्यात घुसडली, थोराताची कमळा. सोनसूरकरांचं थोराताची कमळा नावाचं एक नाटक आहे, वाचा आणि बघा. त्याच्यात बदनाम केलंय का नाही बघा माझ्या शंभूराजांना. बरं, काय रंगवलंय? त्या थोराताच्या कमळाला शंभूराजांनी अतिप्रसंग केला. मग तिनं गडावरनं खाली उडी मारली आणि जीव दिला. शिवाय तिच्या नवऱ्यालाही शंभूराजांनी गडावरनं खाली ढकलून दिलं, त्यालाही मारलं. आता मला सांगा, ज्या स्त्रीवर अतिप्रसंग केलाय किंवा ज्या स्त्रीवर बलात्कार केला असं समजा, त्या स्त्रीची समाधी बांधली जाईल का? आजही एखाद्या स्त्रीचा जर विनयभंग केला तर प्रतिष्ठेपायी
त्या अगदी जवळच्या पोलीस स्टेशनलाही जायला नको म्हणतात. मग ज्या स्त्रीला छळलंय एखाद्यानं तर त्याची समाधी कशी बांधली जाईल त्या स्त्रीची? पन्हाळ्याच्या ठिकाणी त्या पायथ्याला समाधी, 2 समाधी बघायला मिळतात, तिच्या नवऱ्याची आणि तिची. ही स्टोरी अशी आहे की मुळात यशवंतराव थोरात जे आहेत त्यांची पत्नी ती कमळा थोरात आहे. आणि यशवंतराव थोरात हे शंभूराजांच्या काळातले नाही तर शंभूराजांचे सुपुत्र शाहूंच्या काळातले आहेत, स्वराज्याचे 4थी छत्रपती शाहू. आता ते यशवंतराव थोरात स्वराज्याच्या बाजूने शत्रू बरोबर लढता लढता छातीमध्ये भाला घुसून धारातीर्थी पडले. त्यावेळेच्या प्रथेप्रमाणे त्या यशवंतराव थोरात यांच्या पत्नीनं म्हणजे कमळा थोरातांनी नवऱ्याच्या चितेमध्ये उडी घेतली आणि ती सती गेली. मग अखंड थोरातांच्या घराण्यानं त्या काळात पन्हाळ्याच्या ठिकाणी त्या दोघांची समाधी बांधली. तर अशी ही कहाणी. तरी थोराताच्या कमळाच्या बाबतीमध्ये, त्या थोरातांच्या कमळाच्या बाबतीमध्ये माझ्या शंभूराजांना बदनाम केलं. आता थोरातांच्या कमळाच्या बाबतीत शंभूराजे बदनाम होत नाहीत, काहीतरी नवीन आता इतिहास शोधून काढला जातोय. म्हणून परत इतिहासकारांनी आणखी नवीन शोधून काढली एक बाई, हंसा नावाची. ही हंसा कोण? तर अण्णाजी दत्तो जे आहेत शिवछत्रपतींच्या स्वराज्यात जे अधिकारी आहेत तर त्यांची मुलगी ती हंसा आहे. ही हंसा एकतर्फी शंभूराजांवर प्रेम करायची. ती प्रेमानं प्रचंड आंधळी झाली होती आणि शंभूराजांना सातत्याने विनवणी करत होती की शंभूराजे माझ्या प्रेमाचा तुम्ही स्वीकार करा. पण शंभूराजे तिच्या प्रेमाचा काही स्वीकार करत नव्हते. एक दिवशी वसंत पंचमीच्या सणाला त्या हंसा रायगडवरती आली होती. आल्याबरोबर पहारेकऱ्यांची नजर चुकवून जिथं शंभूराजे काही लिखाण करत बसले होते तिथं गेली आणि शंभूराजांच्या शरीराबरोबर लगट करायला लागली. तर शंभूराजांनी तिला बाजूला केला आणि सांगितलं, हे बघ तू विवाहित आहेस, तुझं लग्न झालंय, शिवाय तू आमच्या अण्णाजी काकांची मुलगी आहे, हे असं करणं बरं नव्हे. पण तिने काही ऐकलं नाही, जास्त लगट करायचा प्रयत्न केला. त्यावेळी शंभूराजांनी पाठीमागे सरकून तिला एक थोबाडीत लावली. तिथून बाजूला जाताना सुद्धा शंभूराजांना तिने एक धमकी दिली की येत्या 3 दिवसात तुम्ही माझ्या प्रेमाचा स्वीकार करा, नाहीतर या ठिकाणी विहिरीत उडी मारून मी आत्महत्या करेन. शंभूराजांनी दुर्लक्ष केलं, पण 3ऱ्या दिवशी हंसानं आत्महत्या केली. अण्णाजी दत्तोंच्या मनाला प्रचंड लागलं हे, तर त्यांनी पुन्हा कारस्थानं तशी सुरू ठेवली. मग हंसा नेमकी कशी मेली की हंसाला मारलं, शंभूराजांनी हंसाला संपवलं, असं एक इतिहास रंगवला गेला. पण परत एक न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली समिती नेमली. स्वतः त्यांची सावत्र आई सोयराबाई सुद्धा आहे शंभूराजांची, ज्यांच्या बाजूने तुम्ही सांगताय ना की सोयराबाई शंभूराजांच्या विरोधात होत्या वगैरे. अहो, सोयराबाईंच्या नेतृत्वाखाली ते सगळा खटला चालू असताना सुद्धा शंभूराजे तिथून निर्दोष सुटले. पण एक खटकतंय त्यांना की शंभूराजे बदनाम का होत नाही, त्यांच्या चारित्र्यावर उडवलेले शिंतोडे जे आहे ते यशस्वी का होत नाही. मग परत एक त्यांच्या आयुष्यात घुसडलेली आहे. कोण माहित आहे का? ज्यावेळी शंभूराजांना कैद केलेला आहे त्यावेळी औरंगजेबाची मुलगी त्यांना मुलगीच्या अनुषंगाने त्यांना बदनाम केली. कसं? औरंगजेब विचारतोय की तू मुसलमान होतोस का शंभूराजांना, आणि त्यावेळी शंभूराजे उत्तर देत आहेत, त्या पन्ना तकसीर माप आपने बेटी बेगम 5 शहाजादी येनावत होय तो मई कबूल. हे मी जसंच्या तसं तुम्हाला सांगितलं. तू तुझी मुलगी मला देत असला तर मी मुसलमान व्हायला तयार आहे वगैरे. आता मला एक सांगा, सगळं ठीक, हे इतिहासकारांनी का रंगवलं मला काही कळलं नाही. औरंगजेबाला एकूण 5 मुली होत्या बरं का. त्यातली जी झेबुन्निसा जी मुलगी आहे ती रंगवली त्यांच्या आयुष्यात शंभूराजांच्या. काही वेळा काही इतिहासकार झेवतुन्निसा दुसऱ्या मुलीचं सांगतात. आता मी तुम्हाला सांगतो, टोटल 5 मुली आहेत औरंगजेबाला. पहिली झेबुन्निसा, हिचा जन्म 1638चा आहे, म्हणजे शंभूराजांच्या पेक्षा 19 वर्षांनी ती वयानं मोठी आहे. कुठला 30शीतला युवक म्हणेल का मी 50शीतल्या बाईशी लग्न करतो? नाही ना. पण शंभूराजांच्या आयुष्यात त्यांनी घुसडलं. त्याच्यानंतर दुसरी मुलगी त्यांची आहे औरंगजेबाची, ती आहे झेवतुन्निसा. ती 1643 तीही शंभूराजांपेक्षा वयानं मोठी आहे. त्या औरंगजेबाची तिसरी मुलगी बदरुन्निसा, तर ती जी आहे ती 1670ला मेलेली आहे. त्यामुळे नंतर शंभूराजांच्या आयुष्यात यायचा विषय नाही. चौथी मुलगी त्यांची जुगदुतुन्निसा आणि 5वी मिरुन्निसा, ह्या दोघींची लग्न झालेली आहेत. ती शंभूराजांच्या आयुष्यात यायचा किंवा चरित्रात यायचा विषय नाही. संपला विषय, संपला का नाही? मग काय शंभूराजांना बदनाम केलं जाते मला काही कळलं नाही. या सातत्याने या सगळ्या बायका त्यांच्या चरित्रात का घुसडल्या, त्यांना व्यसनी का दाखवलं, त्यांना बदफैली का दाखवलं, त्यांना आडदांड, हट्टी, दूरवर्तीनी अशा प्रकारची प्रतिमा बखरकरांनी किंवा इतिहासकारांनी का रंगवली? आता तुम्ही सगळ्यांनी खरं तरी लक्षात घेतलं पाहिजे, इतिहासाची पुनरावृत्ती होत असते. लक्षात घ्या, तुमच्या माझ्या आयुष्यात सुद्धा हेच घडणार आहे. तुमची जर फार प्रगती होत असेल, तुम्ही उत्तुंग यशाच्या उंचीवर जर पोहोचला, तर पहिल्यांदा तुमची वेगवेगळ्या अंगाने बदनामी सुरू करायची. दुसऱ्यांदा तुम्हाला पैशाचं आमिष दाखवायचं, काहीतरी संपत्तीचं आमिष दाखवायचं. त्यालाही तुम्ही नाही भुलला तर मग तुमच्या आयुष्यात एखादी बाई घुसडायची आणि सांगायचं की हा स्त्री लंपट आहे. म्हणजे फार बेकार पद्धतीनं तुम्हाला संपवलं जातं. त्यामुळे यशाच्या उत्तुंग शिखरावर जाताना या सगळ्या गोष्टींबद्दल सावध राहिलं पाहिजे. म्हणजे कितीही त्या झाकायचा प्रयत्न केला तर आमच्या संत तुकाराम महाराजांच्या भाषेमध्ये न लगेच चंदनात सांगावं परिमळ वनस्पती मेळ हाकारुनी, याचा अर्थ चंदनाच्या झाडावाला कधीच सगळ्या झाडांचा मेळावा भरवून सांगावं लागत नाही की माझा सुगंध घ्या म्हणून,
किंवा सूर्याला कधी सांगावं लागत नाही माझी प्रकाश किरण घ्या म्हणून. उलट सूर्य उगवला की प्रकाश किरण लोकांच्या पर्यंत पोहोचतात, लोक आपोआप जागी होतात. आणि तुकाराम महाराज त्या अभंगात शेवटी असं म्हणतायत की तुका म्हणे लपविता खरे येत नाही. खरं कितीही लपवायचं म्हटलं तर ते लपत नाही, कधी ना कधी बाहेर येते. एकदा बाहेर आलं की लोक त्या खऱ्याला तुमच्या डोक्यावर घेतात आणि अक्षरशः नाचायला लागतात. पण 200 वर्ष गेली हो या सगळ्या गोष्टीला. शंभूराजांची हत्या झाल्यानंतर, त्या औरंगजेबानं क्रूर आणि अमानुषपणे मारल्यानंतर 200 वर्ष येथील सगळ्या मराठी मुलखातल्या लोकांना वाटत होतं की शंभूराजे खरोखर तसेच आहे. हे इतिहासकारांनी बखरकारांनी रंगवलं. कधी अलीकडच्या म्हणजे 10-15 वर्षापूर्वीपर्यंत तुम्ही कुणाला विचारलं असतं तर सांगितलं असतं एखाद्या पोरानं सुद्धा छत्रपती संभाजी महाराज कोण, तर रगेल आणि रंगेल अशा प्रकारची प्रतिमा रंगवली. मग हे फार वाईट आहे. तर आता छावा नावाचा चित्रपट आलाय अलीकडे आणि त्याच्यामुळं अलीकडे सगळं पोहोचलं. 1979ला छावा नावाची कादंबरी आली होती शिवाजी सावंतांची, त्याच्यावरच आधारित आहे. पण 1979 नंतर सुद्धा बरीच वर्ष शंभूराजांच्या अनुषंगाने ज्या काही चर्चा घडवल्या होत्या आधी त्या खऱ्या वाटत होत्या आम्हाला. तुम्ही म्हणाल पुस्तकांची यादी द्या, पटपट पटपट लिहून घ्या, स्पीडमध्ये सांगतो. शंभूराजांच्या आयुष्यातली पहिली कादंबरी आलेली आहे ती 1889ला, म्हणजे शंभूराजांची हत्या झाल्यानंतर तब्बल 200 वर्षांनी नागेशराव विनायकराव बापट नावाच्या एका लेखकाने लिहिली. छत्रपती संभाजी अथवा राजाचं दुष्कर्म राजाला भोवतं आणि प्रजेलाही भोवतं या कादंबरीमध्ये माझ्या शंभूराजांना बदनाम केलंय. दुसरं हरिनारायण आपटे यांनी केवळ स्वराज्यासाठी नावाची कादंबरी लिहिली, त्याच्यात राजारामांचं उदात्तीकरण करायच्या नादात माझ्या शंभूराजांना बदनाम केलंय. तिसरं नाथ माधवांनी एक पुस्तक लिहिलंय स्वराज्याचा कारभार नावाचं, त्याच्यात शंभूराजांना बदनाम केलंय. चौथं जे पुस्तक, आता तुम्ही म्हणाले एवढे स्पीडमध्ये कसं सांगताय, हे व्याख्यानामुळे ते माहितच झाली पुस्तकं कुठले आहेत काय आहेत, सगळी पुस्तकं काढून बघितली. चौथं पुस्तक संभवामी योगे योगे मनमोहन नातू यांनी लिहिले, त्याच्यामध्ये शंभूराजांना बदनाम केले. रणजित देसाईंचं तुम्ही एकदा नीट वाचा बरं का, श्रीमान योगी. शिवछत्रपतींचं कौतुक आहेच, शंभूराजांना त्याच्यात बदनाम केले. पुढे अर्घ्य नावाची कादंबरी नयनतारा देसाईंनी लिहिली, त्याच्या शंभूराजांना बदनाम केले. शापित राजहंस अनंत तिबिलेंनी लिहिलंय, त्याच्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांना बदनाम केलेला आहे. पुढं आत्माराम मोरेश्वर पाठारे यांनी संगीत श्री संभाजी नावाचं नाटक लिहिलंय आणि त्या नाटकामध्ये शंभूराजांच्या तोंडी एक वाक्य घातले की मनी भरली तुळशी सुंदरा सूचना जरा प्रीती मजवरी किती करी मदन मंजरी. हे शंभूराजे बोलू शकतात का सांगा, हे बोलू शकतात का? पण असं रंगवलं. पुढं आणखी काही पुस्तक आहे तुम्हाला सांगतो, म्हणजे राम गणेश गडकऱ्यांचं एक पुस्तक आहे राजसन्यास नावाचं, त्याच्यात रंगवले ते दुर्वर्तन आहेत शंभूराजे, बदफैली आहेत, स्वराज्य बुडवणारे आहेत वगैरे असं दाखवलेलं आहे. पुढं शिवाजीला शह नावाचं एक पुस्तक आहे टिपणीसांचं, त्याच्यामध्ये शंभूराजांना बदनाम केलेलं आहे. आणि मी तुम्हाला मगाशी सांगितलं तसं सोनसूरकरांचं थोराताची कमळा नावाचं नाटक, त्याच्यामध्ये माझ्या छत्रपती संभाजी महाराजांना बदनाम केलं. किती किती पुस्तकात आणि किती किती बकरीमध्ये चिटणीसाची बकर वाचा. बदनाम का, बदनाम काय खटकतायत संभाजी महाराज तुम्हाला, एवढ्या वर्षे का खटकले शंभूराजे तुम्हाला? अरे जो माणूस मृत्यूच्या दाढेत असताना सुद्धा माफी मागत नाही, गुडघ्यावर येत नाही, डोळे काढलेले आहेत, गुडघ्याच्या वाट्या काढलेल्या आहेत, अंगावरची संपूर्ण कातडी बोकड सोलून काढावं तसं सोलून काढलंय, सगळ्या बाजूने प्रचंड शारीरिक छळ केलेला असताना सुद्धा शंभूराजे त्या औरंग्याची माफी मागत नाही. मग छत्रपती संभाजी महाराज या असल्या प्रकारची बदफैली वर्तन करत असतील का? साधा विषय. जो महापुरुष वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहितो, त्या ग्रंथात लिहितोय की व्यसनानीचं सर्वांनी भूपती हा परिवर्जित सप्तदोषा सदा राज्ञा हातच्या व्यसनोदया. राजानं काय करू नये ते सांगतायत, व्यसन करू नये, जनानखाना बाळगू नये, स्त्रीचा सन्मान करावा, असलं शंभूराजे वयाच्या 14व्या वर्षी लिहित आहेत. ते शंभूराजे तुम्हाला का दिसले नाही? तो त्यांचा 7 शतक, नायिका भेद किंवा बुधभूषण हे ग्रंथ का दिसले नाहीत तुम्हाला? या सगळ्या ग्रंथांचा अभ्यास करायला पाहिजे. आता ठीक आहे हे सगळं मागं पडले, पण या इतिहासकारांच्या बद्दल आणि बखरकारांच्या बद्दल तुम्ही आम्ही कायम लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे शंभूराजे एवढ्या वर्ष बदनाम व्हायला नको होते. मी मुद्दाम आज हा खरं तर व्हिडिओ केलाय छत्रपती संभाजी महाराजांच्या अनुषंगाने. मी जेवढं काही तुम्हाला पोहोचवता येईल छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनुषंगाने, जे तुमच्यापर्यंत कदाचित पोहोचलं नसेल, आणि तमाम इतिहासातलं जेवढं मला काही शक्य आहे, काही गड किल्ल्यांवर जाऊन असेल, काही ऐतिहासिक वस्तू असतील, मी निश्चितपणाने या माझ्या चॅनेलवरून पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. सध्या माझा प्रवास आता या 2 वर्षामध्ये महाराष्ट्रभर सुरू झाला. आधी आमच्या भागातच स्थानिक मध्ये मी फिरत होतो, आता महाराष्ट्रभर सुरू झाला आणि मी सगळ्या महापुरुषांच्या अनुषंगाने व्याख्यानं देत माझा तो शब्दांचा प्रवास तिथपर्यंत नेलेला आहे. तेव्हा आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, आपलं मत खरं तर या विषयाबद्दल काय आहे कमेंट थ्रू कळवायला विसरू नका. आणि माझा हा ऑफिशियल युट्यूब चॅनल आहे विक्रांत पडे स्पीकर, याला आपण सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शिवराय, जय शंभूराजे.